5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। बीडमध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा, अजित पवारांच्या 2 सभांनंतर आता मुख्यमंत्र्यांची सभा होणार। मुख्यमंत्री बीडमध्ये काय बोलणार याकडे लक्ष। मंत्रालय ओस पडत चाललंय, आता पालिकेत येऊन घुसखोरी सुरू। मंत्र्यांचा कारभार पालिकेतनं सुरू। किशोरी पेडणेकरांचा मंत्री मंगलप्रभात लोढांवर हल्लाबोल। लक्ष्मण हाकेंच्या सहकार्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा। बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी समाजाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा। शिंदखेड्यामध्ये लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, शिंदखेड्यात कमळ फुलणारच, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास। स्मार्ट शिंदखेडा बनवणं माझी जबाबदारी, मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य। गडचिरोलीच्या आरमोरी नगर परिषदेमध्ये प्रचार शिगेला। नगर परिषद स्थापनेनंतरची ही दुसरी निवडणूक। साताऱ्यात शिवसेनेला भाजप पटेना, भाजपमुळे शिवसेनेची मनं दुखावली गेली। शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांचं वक्तव्य। भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत, अख्ख्या प्रशासनाला तुम्ही गोंधळात टाकलंय, यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल। गेले काही दिवस मुंबईतली हवा प्रदूषित, कोर्टाकडनं सुओ मोटो याचिका दाखल। AQI रिअल टाइमवर कारवाई कधी होणार, काँग्रेसचा सवाल। पुण्यामध्ये पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त। पोलिसांकडनं गजा मारणे टोळीतल्या एका आरोपीला अटक। या आरोपीवर गेल्या 10 वर्षांपासून अनेक गुन्हे दाखल। नांदेडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या। मुलगाच हवा म्हणून सासरच्यांकडनं विवाहितेचा छळ, पतीसह कुटुंबातल्या 4 जणांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।